येत्या 11 मार्च 2026 रोजी जेवढेही मुलं बोर्ड्स 2026 मधून 12वी आर्ट्समधून एक्झाम देणार आहेत, त्या सर्वांचा समाजशास्त्राचा पेपर होणार आहे. बघा आता आर्ट्समध्ये जे मॅक्सिमम सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये मॅक्सिमम जर तुम्ही दीर्घोत्तरी प्रश्नावर फोकस केलंत, तर ऑटोमॅटिकली तुमचे सर्व छोटे-मोठे संकल्पना चित्र असतील, ऑब्जेक्टिव्हशी संबंधित प्रश्न असतील, तर ते कव्हर होतात. एव्हरी इयर मी सर्व आर्ट्सच्या मुलांना सांगतो, की बाबा समाजशास्त्राचे फक्त 14 ते 15 मोठे दीर्घोत्तरी प्रश्न व्यवस्थित कव्हर करा. मुद्दे व्यवस्थित त्याचे विश्लेषण वगैरे वाचा. जेणेकरून तुमचे सर्व ऑब्जेक्टिव्हज वगैरे कव्हर होतील. तरीसुद्धा मुलांतून अनेक वेळेला जेवढेही मुलं असतात, मुली असतात आर्ट्सचे ते म्हणतात, की "नाही सर, आम्हाला जसं तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी किंवा आर्ट्स, कॉमर्सचं सब्जेक्ट सांगायचं असलं तर अर्थशास्त्रामध्ये जसं फरक स्पष्ट करा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये येणार आहे, 5 मध्ये येणार आहे. जसं तुम्ही दिलंत तसं द्या. मग त्यामुळं नाईलाजानं आम्हाला वापस सेम व्हिडिओज वगैरे अपलोड करावं लागतं किंवा वापस तेच प्रश्न द्यावं लागतात. कारण कसं आहे, की अर्थशास्त्राचा पेपर असू दे, मागणी धडा येणार म्हणजे येणार, राईट? मागणीचे विश्लेषण येणार म्हणजे येणार. इतिहास असू दे, भूगोल असू दे, लोकसंख्येशी संबंधित जेवढेही चॅप्टर्स आहेत, लोकसंख्या भाग 1, भाग 2 याच्यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणारच. ऑलराईट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम आपण आजच्या व्हिडिओजमध्ये समाजशास्त्राचे 11 तारखेला जो पेपर होणार आहे, त्याचे कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात ते आपण डिस्कस करूयात. सुरुवात करूयात आपण फरक स्पष्ट करापासून. प्रश्न क्रमांक 3 मध्ये चेक करा. फरक स्पष्ट करा जे देण्यात आलेले आहेत, व्यवस्थित तुम्ही वाचून घेताल. ज्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची स्थिती. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याश्रम अँड ग्रहस्थाश्रम. त्यानंतर बौद्ध धर्म, जैन धर्म हे सर्व महत्त्वाचे आहेत. ओके, मी जास्त टाईम वेस्ट न करता तुम्हाला स्क्रीनशॉटसाठी वेळ देतो. व्यवस्थित स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि विषय संपून टाकायचा. ओके, सुरुवात वैदिक काळपासून होते आणि शेवट जे आहेत 2 पार्टमध्ये आपण स्क्रीनशॉट काढूयात. पहिले काय करा, तुम्ही या 10 प्रश्नांचं व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या. हां, येस, या 10 प्रश्नांचं व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या. शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण. हे सर्व महत्त्वाचे आहेत. आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय, पारशी धर्म, इस्लाम धर्म, जातीयवाद आणि संप्रदायवाद. ओके, भाषिकवाद आणि प्रादेशिकतावाद सुद्धा महत्त्वाचाच आहे. वाचून घेताल. त्याच्यानंतर राहिलेले जे 4 आहेत त्याचं स्क्रीनशॉट घ्या. वैयक्तिक समस्या, सामाजिक समस्या, भ्रमणध्वनी व्यसन आणि अंमली पदार्थ व्यसन, चिपको आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, जाती विविधता आणि वर्ग विविधता हे सर्व महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊयात संकल्पना चित्रे पूर्ण करा. ऑब्जेक्टिव्हचा पार्ट आहे. ज्यांनी 100 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. फक्त समाजशास्त्राचं नाही, बट मानसशास्त्राचे असतील. मानसशास्त्रामध्ये जास्त वेळेस विचारला जात नाही, बट इतिहास आणि भूगोलमध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा हा अनेक वेळा विचारला जातो. सर्वात पहिलं संकल्पना चित्र आहे पुरुषार्थच्या संबंधित. त्याच्यानंतर दुसरं आहे इस्लामाचे स्तंभ. तिसरं आहे शीख धर्मातील करार. ऑलराईट, व्यवस्थित कव्हर करायचं आहे. चौथा आहे जात वर्णाश्रम. पाचवा आहे आश्रम व्यवस्था. 6वं त्याच्यामध्ये दिलेलं आहे आदिवासींचे धर्म. 7वं दिलेलं आहे भारतीय भाषा परिवार. 8वं देण्यात आलेलं आहे लिंग आधारित विविधता. 9वं आहे राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे. त्यानंतर डेव्हिड ॲब्रेले यांनी सांगितलेल्या सामाजिक चळवळीचे प्रकार. हे सर्व 10 सर्वात प्रायमरी आहेत. ऑलराईट. त्याच्यानंतर तुमच्याजवळ जर मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका असतील तसं तर बघा, खाली उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हे पुस्तकामध्ये लिमिटेड काही उतारे देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं यातील महत्त्वाचे सांगा असं काही नाहीच. जेवढेही उतारे आहेत ते व्यवस्थित कव्हर करून घ्या. दॅट्स इट. जास्त नाही आहेत एवढं तर मलाही माहीत आहे. ओके, आता त्याच्यापैकी महाराष्ट्र जिल्ह्यातील जो पालघरशी संबंधित आहे, सप्टेंबर 2021 सप्लिमेंटरीला विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर मार्च 2022 पुणे येथील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपन्यांची धोरण निर्मितीशी संबंधित बोर्ड्स 2022ला आलं होतं.
23 बोर्ड्सला बघताल 2023मध्ये, तर सामाजिक समस्यांचा सामना कसा करायचा असं आले होते. आता हे 3 झालेले आहेत. काही वेळेला यातली रिपीट होतात किंवा काही वेळेला राहिलेल्या ह्याच्यातून येतात. त्यामुळे पुस्तकात जेवढे दिलेले आहेत ते सर्व व्यवस्थितरित्या करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित प्रश्न कसे येतात बघा. सर्वात पहिला प्रश्न आला होता, की सामाजिक नियमने तुमच्या वर्तनास कसे मार्गदर्शन करतात? संस्कृतीतील भेदांमुळे संघर्ष उद्भवतो का? या विधानाचे समर्थन करा. काही अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारण्यात येत असतात. ऑलराईट. चला. त्याच्यानंतर खालील विधाने चुकी बरोबर सकारण सांगून स्पष्ट करा. बघा, मी असं विधान करत नाहीये, की एवढंच करा. ओके. अनेक मुलांचा गैरसमज होतो, की एवढंच करतात. बाबा, तुम्ही मला काय प्रश्न विचारलात, की महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, ज्याच्यामुळं फायदा होतो, परीक्षेला येऊ शकतात. तर बाबा, हे काही प्रश्न आहेत, जे मागच्या काही वर्षभरामध्ये अनेक वेळेस आलेले आहेत. आता ज्यांचा काही अभ्यास झाला नाही, त्यांनी हे करतात. ज्यांचा अभ्यास झालेला आहे, अपार्ट फ्रॉम दॅट याच्या व्यतिरिक्त बाकी करा. बट पहिलं प्राधान्य या प्रश्नांना द्या. चुकी बरोबर चेक करा. जर तुमच्यापैकी काही जणांना मुलांना वेळ मिळाला तर नक्की कमेंट्समध्ये स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर पहिल्याचं उत्तर चूक आहे का बरोबर आहे, सकारण जरी सांगितलं नाहीत तरी ॲटलिस्ट चूक बरोबर सांगून टाका. बाकीच्या मुलांना मदत होईल. आणि आपले जेव्हा ह्याच्याशी संबंधी ऑलरेडी लेक्चर झाले होते, त्याच्यामध्ये सर्व प्रश्न आपण बघितले होते. ओके. तेवढंच तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ह्याच्यातले महत्त्वाचे कोणते कोणते आहेत? कायदे समाजातील बदल आणण्यास मदत करतात, हा महत्त्वाचा आहे. 5वा एक, भारतातील विविधतेत एकता आहे, हा एक महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर भ्रमणध्वनी व्यसन फक्त तरुणांमध्ये आढळते. समाज लिंगभाव तरलता हळूहळू स्वीकारत आहे. हे काही महत्त्वाचे आहेत. ओके. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जाऊयात दीर्घोत्तरी प्रश्नाकडे. आता बघा, ज्यांचा काहीच अभ्यास झालेला नाहीये, ज्यांनी आत्तापर्यंत वर्षभरात काहीच केले नाहीये, ॲट लिस्ट पेपरच्या अगोदर, पेपर 11 मार्चला आहे 2026मध्ये, आणि ज्या मोमेंटला मी व्हिडिओ बनवतोय आणखी तुम्हाला जवळपास 10 दिवसाचा टाईम आहे. तर या 10 दिवसाच्या टाईममध्ये रोज 2 प्रश्न जरी केलं, तुम्ही व्यवस्थित वाचून घेतलं, तरी ॲटोमॅटिकली तुमचं 7 दिवसात 14च्या 14 प्रश्न होत असतात. भलेही तुम्ही ते प्रश्न जे आहेत, सपोज आता स्वातंत्र्योत्तर भारतावर वसाहत काळाचा कसा परिणाम झाला आहे, ही चर्चा करा, असा प्रश्न आला. भले हा परफेक्ट पूर्ण करू नका, बट ॲटलिस्ट त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित वाचून घ्या. कुठं वाचू शकता? एक, तुमची जी समाजशास्त्राची पुस्तकं आहे याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. दुसरा, DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरचा ₹100चा कोर्स आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरशी संबंधित नोट्स दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा वाचू शकता. सर, वाचल्यामुळं काय होतं? वाचल्यामुळे 2 गोष्टीचा फायदा होतात, की जे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्हज, ते तुमचे व्यवस्थित ॲटोमॅटिकली कव्हर होत असतात. तुम्हाला इतर कुठल्या स्टुडंट्सवर अवलंबून राहायची गरज नाही आहे. आणि आर्ट्समध्ये सर्वात जास्त मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह विचारण्यात येतात. काही विषय असे आहेत की 30-30 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह विचारण्यात येतात. त्याच्यामुळं पासिंग व्हायचं असेल तरी या सगळे प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचे. आता ह्याच्यापैकी महत्त्वाचे कोणते आहेत, स्टेप बाय स्टेप मी सांगतो. ओके. सर्वात पहिला, बट एवढे 14 प्रश्न भाई काही हालतीमध्ये तुम्ही पाठ करा नको करा, बट एक वेळेस वाचून घ्या. डेली 2 प्रश्न तरी वाचायचे आहेत. सर्वात पहिला, स्वातंत्र्योत्तर भारतावर वसाहत काळाचा परिणाम कसा झाला, चर्चा करा. त्याच्यानंतर धर्माचा समाजावर परिणाम होतो, योग्य उदाहरण देऊन चर्चा करा. त्याच्यानंतर ग्रामीण समुदायाला कोणत्या समस्याला तोंड द्यावे लागते व त्या समस्या सोडविण्यासाठी असणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करा, असे प्रश्न आहेत. मी सांगायलो सगळेच महत्त्वाचे आहेत, बट त्याच्यातल्या त्याच्यात जर पहिलं कोणतं करू, दुसरं कोणतं करू, तर त्यासाठी 5-6 टिक मार्क करून द्याल. ओके. त्याच्यानंतर चौथा आहे, शहरी समुदायांच्या समस्यांचे वर्णन करा आणि आपल्या मते कोणत्या उपाययोजना करून त्या समस्या सोडविले जातील, सोडवता येईल, हा एक थोडंसं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे, उदाहरणासह चर्चा करा. आदिवासींच्या समस्या सांगा व समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना सांगा, हे 2 सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर बाकी 14चे 14 प्रश्न तुम्हाला हे स्क्रीनवर दिसत असतील, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यापैकी एक भ्रमणध्वनीचा ऑलरेडी अगोदर सांगितलं होतं. त्यानंतर वृद्धांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सांगा.
त्यानंतर इथे एक 8वा एक महत्त्वाचा आहे, हा सुद्धा व्यवस्थित करा. भारतीय समाजात बदल घडून येण्यासाठी अंकीकृतकरण व आधुनिकीकरणाशी कशी मदत झाली ते उदाहरणासह स्पष्ट करा. हा हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. ओके. आता तुमच्यापैकी किती जणांचं मानसशास्त्र हा विषय आहे, राईट? कारण मानसशास्त्राचा पेपर अगोदर आहे. समाजशास्त्राचा गेला पार 11 तारखेला आहे. बट मानसशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे, याचा पेपर अवघ्या काही दिवसावर आहे, ज्या मोमेंटला मी व्हिडिओ करत आहे. तर मानसशास्त्राशी संबंधी लवकरच मी एक लाईव्ह सेशन घेऊन येईन, ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर रिव्हिजन करूयात. बट त्याच्या अगोदर तो सेशन येईल तेव्हा येईल. त्याच्या अगोदर तुम्ही कंपल्सरी हे सर्व व्हिडिओज, हे सर्व प्रश्न मानसशास्त्राचे कव्हर करून घ्यायचे आहेत. व्यक्तिमत्व म्हणजेच काय? समाजशास्त्राचे झाले, हे मानसशास्त्राचे आहेत. नसता समाजशास्त्राच्या पुस्तकात ह्याच्या उत्तर हुडकताल, अवघड करून घेताल. ओके. सर्वात पहिला बघा, व्यक्तिमत्व म्हणजेच काय व व्यक्तिमत्व मापनातील प्रक्षेपण तंत्रावर आधारित विविध चाचण्यांची माहिती लिहा. बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास सविस्तर लिहा. व्यक्तिमत्व मापनाची विविध तंत्रे स्पष्ट करा. बुद्धिमापन चाचण्यांची विविध क्षेत्रातील उपयुक्तता स्पष्ट करा. वापस सांगायलो मी, बुद्धिमापन चाचण्यांची इतिहास सविस्तर लिहा. व्यक्तिमत्व मापनाची विविध तंत्रे स्पष्ट करा. बुद्धिमापन चाचण्यांची विविध क्षेत्रातील उपयुक्तता स्पष्ट करा. हे 4 प्रश्न सर्वात पहिले वेळ काढून व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे आणि मग हे जेव्हा 4 होतील, राहिलेले 3 प्रश्न करायचे आहेत. पण पहिले त्याचे 4 कव्हर करून घ्यायचे. राहिलेले 3 कोणते कोणते आहेत चेक करा. व्यक्तिमत्व म्हणजेच काय व त्यावर परिणाम करणारे 5 घटक स्पष्ट करा. बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार व फायदे तोटे स्पष्ट करा. किंवा बुद्धिमापन मापनाचे प्रकार, बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार व फायदे व तोट्यासह स्पष्ट करा. उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची लक्षणे. हा असे 7 प्रश्न आहेत मानसशास्त्रासंबंधी. ज्यांचा पेपर आहे त्यांनी पहिलं प्राधान्य देऊन ते प्रश्न व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे आहेत. राईट, इथंपर्यंत क्लिअर. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जे अनेक मुलं कमेंट्समध्ये विचारत आहेत, सर इतिहासाचा पेपर आहे, भूगोलाचा पेपर आहे, त्याचे रिव्हिजन सेशन्स होतील का? यस, डेफिनेटली त्याचे रिव्हिजन सेशन्स होतील. त्याच्या संबंधी तुम्हाला माहिती 2 मार्च रोजी चॅनलवर येऊन जाईल. ओके. आणि मग तिथून पुढे आपण टाइम टेबल ठरवून कव्हर करूयात. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. चला बाबा, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. बेस्ट ऑफ लक. आणि हे सर्वचे सर्व प्रश्न व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. या व्हिडिओजमध्ये सुरुवातीला समाजशास्त्राचे प्रश्न सांगितले, शेवटी काही प्रश्न मानसशास्त्राशी संबंधित आहेत. ओके. ते दोन्ही व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे आहेत. डन. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.